Today we have studied part 1, third chapter, polynomials. मराठीमध्ये त्याला बहुपदी असं म्हणायचं आहे. तिसरं प्रकरण जे आहे ते बहुपदी आहे. यामध्ये आपला प्रामुख्याने कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तर इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स, बहुपदींची आपला ओळख करून घ्यायची आहे. नंतर ऑपरेशन आपलं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे तुमचं बहुपदीची कोटी जी आहे ती कशी काढायची. नंतर व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची किंमत. ऑपरेशन ऑन पॉलिनॉमियल्स म्हणजे तुमचं बहुपदीवरच्या क्रिया. सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे संश्लेषक भागाकार आणि रिमाइंडर थेरम म्हणजेच शेष सिद्धांत. या 6 बाबींचा प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिलं कॉन्व्हर्सेशन जे आहे, संवाद जो आहे तो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला आपला दिलेला आहे. पहा तर 3 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर गिवन. p³ - 1/2 p² + p ही फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. सेकंड वन इज m² + 2n³ इथे n आहे -√3m⁵ अँड लास्ट वन ही तुमची सेकंड आणि लास्ट जी आहे तुमची अल्जेब्रिक एक्सप्रेशन ती आहे ओनली 6. तर अशा 3 एक्सप्रेशन दिलेले आहेत. तर क्वेश्चन कोणता आहे शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी तो पहा. डिअर स्टुडंट्स, कन्सिडर ईच टर्म ऑफ द एक्सप्रेशन म्हणजे प्रत्येक एक्सप्रेशन मधला एक एक्सप्रेशन जे आहे ती आपण विचारात घ्यायची आहे आणि तिच्यातले जे तुमचे टर्म आहेत, जेवढ्या टर्म असतील, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, जेवढ्या टर्म असतील त्या प्रत्येक टर्म मध्ये जे तुमचं व्हेरिएबल आहे m तर दिलेल्या याच्यामध्ये स्टेट पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल. तर त्या प्रत्येक स्टेप जी आहे, ही पहिली अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, बरोबर. तर एकीकडे पहिल्यांदा जे उत्तर आहे कोणत्याला माधुरीने उत्तर दिलेलं आहे. पहा, माधुरी सेज दॅट इन द एक्सप्रेशन्स फर्स्ट p³ - 1/2 p² + p या एक्सप्रेशन मध्ये द पॉवर्स ऑफ p व्हेरिएबल जे आहे ते तुमचं कोणतं आहे, p आहे. या ठिकाणी द पॉवर्स ऑफ p आर, इथं पहिल्यांदा 3 आहे, इथं 2 आहे आणि इथं कुठलाच नाही म्हणजे तो 1 आहे. 3, 2 and 1 म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये घातांक जे आहे p चा घातांक इथं 3 आहे, p चा घातांक 2 आहे, इथं कुठली संख्या दिसत नाही ती 1 आहे. म्हणून या p या व्हेरिएबलचे किंवा चलाचे घातांक 3, 2 आणि 1 आहे पहिल्या एक्सप्रेशन मध्ये. विवेक सांगतोय दुसऱ्याचं. आता सर, इन द एक्सप्रेशन m² + 2n³ in the expression m² + 2n³ - √3m⁵ या एक्सप्रेशन मध्ये द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल m असेल, n असेल, m असेल, तर पॉवर्स ऑफ व्हेरिएबल इज 2, 3 and 5, बरोबर आहे. इथं पहिला 2 आहे, नंतर 3 आहे आणि नंतर 5 आहे. हे 2, 3 आणि 5 दिसतात असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, विवेकने त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे. नंतर राहुल उत्तर, सर appreciably there is no variable in the expression 6, बरोबर. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये नो व्हेरिएबल, याच्यामध्ये तुमचं व्हेरिएबल नाही आणि ज्यावेळेस व्हेरिएबल नसतं त्यावेळेस तुमचं कसं लिहिलं 6 × 1, त्यावेळेस तुमचा आन्सर 6 येतो. म्हणजे 6 × कुठले तुम्ही व्हेरिएबल x घ्या, y घ्या, z घ्या, त्याचा इंडेक्स ज्यावेळेस आपण 0 घेतो, त्याचा घातांक ज्यावेळेस आपण 0 घेतो, फॉर्म्युला आपल्याकडे आहे a⁻0, नियम आपल्याकडे आहे तो a⁻0 = 1, म्हणून 1 = x⁻0 किंवा y⁻0 p⁻0 कुठलाही तुम्ही घेऊ शकता. इक्वल टू तुमचं किती येणार आहे, 6 येणार आहे. मग 6x⁻0 म्हणून तुमचा x चा पॉवर जो आहे, व्हेरिएबल x चा पॉवर जो आहे, व्हेरिएबल x चलाचा घातांक जो आहे, x चलाचा घातांक तो किती असणार तुमचा 0 असणार आहे. किती असणार आहे तो 0. म्हणजे ज्यावेळेस तुमचं नुसता नंबर असेल त्यावेळेस व्हेरिएबल तुम्ही कुठलाही घेऊ शकता, त्याचा इंडेक्स जो आहे, त्याचा पॉवर जो आहे तो किती असणार तुमचा 0 असणार आहे. हे लक्षात घ्या, या ठिकाणी सगळं महत्वाचं आहे. टीचर्स काय उत्तर येतं मग. इन ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन गिव्हन अबाउ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स आर पॉझिटिव्ह इंटीजर ऑर 0. म्हणजे जर आपण हे ऑब्झर्वेशन केलं, इथं तुमच्या संख्या ज्या आहेत 3, 2, 1, दुसऱ्याची संख्या मिळाली आपल्याला 2, 3, 5 आणि लास्ट वन तुम्हाला 0 मिळाला. हे जे सगळे नंबर आहेत हे तुमचे नंबर कसे आहेत, all numbers are positive integers. All numbers are
पॉझिटिव्ह इंटिजर्स, म्हणजे तुमचा 0 हा सुद्धा पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. 0 जरी पॉझिटिव्ह घेत नसलो पण 0 आणि बाकी सगळे जे नंबर आहेत ते सगळे तुमचे कसे आहेत, पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह इंटिजर ऑर 0 दॅट इज होल नंबर्स. म्हणजे तुमचा होल नंबर, सेट ऑफ होल नंबर जो आहे तो ज्यावेळेस तुमचा व्हेरिएबलचा पॉवर असेल त्यावेळेस तुमची दी अल्जेब्रिक एक्सप्रेशन जी आहे ती पॉलिनॉमियल असणार आहे. म्हणून अल्जेब्रिक एक्सप्रेशनची पॉलिनॉमियलची डेफिनेशन जी आहे ती आपला पुढे आलेली पहा. इन अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन, पॉलिनॉमियलचं डेफिनेशन सांगतो पहा. इन अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स. इन अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स, म्हणजे पूर्ण संख्या ती असणार आहे. देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज पॉलिनॉमियल. म्हणजे ज्या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक हे पूर्ण संख्या असतील, ज्या बैजिक राशी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशी, बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक, इंडेक्स ऑफ द किंवा पॉवर ऑफ दी व्हेरिएबल, चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात, होल नंबर, बरोबर आहे, पूर्ण संख्या असतात, त्या राशीला बहुपदी म्हणजेच पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. तर 6 इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल. किंवा कुठलीही घ्या तुम्ही, 6 घ्या, -7 घ्या त्यांनी दिल्याप्रमाणे, 1/2 घ्या किंवा 0 घ्या, √3 घ्या, ऑल आर पॉलिनॉमियल्स. बट दीज पॉलिनॉमियल्स इज नोन ॲज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स. बरोबर आहे, एक्सेट्रा आर कॉन्स्टंट नंबर. हे तुमचे नुसते नंबर आहेत, हे तुमचे कॉन्स्टंट नंबर आहेत. म्हणून या प्रकारच्या पॉलिनॉमियल असतात कॅन बी कॉल्ड ॲज कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. ज्या तिथं व्हेरिएबल असणार आहे, नुसता नंबर असेल त्यावेळेस त्या पॉलिनॉमियलला कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजेच स्थिर बहुपदी, काय म्हणायचं तिला मराठीमध्ये, स्थिर बहुपदी असं म्हणायचं आहे. तर 0 इज ऑल्सो अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. ती जरी कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असते पण तिला 0 पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. 0 ज्यावेळेस दिलेलं असतं त्यावेळेस ती 0 पॉलिनॉमियल असते, हे लक्षात घ्या. ती कॉन्स्टंट पॉलिनॉमियल पण आहे आणि तिला विशिष्ट असं नाव म्हणजेच 0 पॉलिनॉमियल म्हणून तिला म्हटलं जातं. तर याप्रमाणे हे कॉन्व्हर्सेशन आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा अजून त्यांनी दुसरे एक्झाम्पल दिलेले पहा. दुसरे अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे ते दिलेले आहेत. √y + 5 अँड 1/y - 3 आर पॉलिनॉमियल्स. तर ह्या पॉलिनॉमियल्स आहेत का असं आपल्याला प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे पहा. मग आता √y जे व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आपला पाहायचा असतो. बाकी संख्या कोणत्या आहेत, नंबर कोणते ते आपल्याविषयी जास्त महत्वाचे नाही. जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे, तर त्यासाठी स्क्वेअर रूट साइन असेल किंवा तो डिनॉमिनेटरमध्ये असेल तर तो आपला न्यूमरेटरमध्ये म्हणजे वरती जो आहे तो घेऊन यायचा आहे, किंवा ते स्क्वेअर रूट साइन असेल ते काढून टाकायचं आहे. तर ज्या वेळेस आपलं स्क्वेअर रूट साइन असतं ते इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना ते कसं लिहिलं जातं, y⁻². आता आपण सर्टच्या वेळेस पाहिलं होतं पहा, nth रूट ऑफ a दॅट इज a⁻1/n. इथं n आहे ऑर्डर तुमची, म्हणून a चा 1/n जो आहे तो तिथं इंडेक्स घ्यायचा असतो. इथं तुमचा कुठलाच नंबर म्हणजे 2 असतो म्हणून y⁻1/2 हा पण इथे घेत असतो. स्क्वेअर रूट ऑफ y हा इंडेक्स फॉर्म मध्ये y = 1/2 असा लिहिला जातो. इथं लक्षामध्ये स्क्वेअर रूट, इथं क्यूब रूट असतं तर 1/3, फोर्थ रूट असतं तर 1/4. जे इथं संख्या असेल, इथं संख्या जी असेल ती संख्या इथं 1/1 साठी घ्यायची आहे. हे सांगायचं लक्षामध्ये येत आहे. ओके, तर मग आता इथं 1/2 आहे म्हणजे हे तुमचं कसं होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ y + 5 = y⁻1² + 5 अशी ही तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मिळणार आहे. मग इथं जो हा इंडेक्स तुमचा आहे, हा जो पॉवर आहे तो तुमचा होल नंबर आहे का, पूर्ण संख्येत आहे का, हा तर फ्रॅक्शन नंबर मिळाला आपल्याला, तो काय होल नंबर नाही. आणि म्हणून दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नॉट अ पॉलिनॉमियल. लक्षामध्ये इथं जो व्हेरिएबल y आहे त्या y व्हेरिएबलचा इंडेक्स जो आहे, पॉवर जो आहे तो 1/2 हा फ्रॅक्शन नंबर आहे. आपला होल नंबर पाहिजे, तो काही इथं आपल्याला मिळत नाही. म्हणजे तो इथे एका जरी वेगळा असला, नुसतं याचा वायचा समजा 0 आहे, इथं 0 होईल, पण इथं मात्र तुमचा 1/2 आहे. एका व्हेरिएबलचा जरी फ्रॅक्शन असला, निगेटिव्ह असला, तर ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुमची पॉलिनॉमियल होऊ शकत नाही. दिस इज नॉट अ पॉलिनॉमियल. दुसऱ्या याच्यासाठी 1/y आहे -3, तर 1/y ज्यावेळेस तुमचा हा
इंडेक्स होता बा ए रेस टू एम 1 अपॉन ए रेस टू एम हा रूल आहे आपला इंडेक्सचा किंवा पॉवरचा. तो येतो तुमचा ए रेस टू मायनस एम होतो. इथं जो पॉवर असेल तो वरती घेताना तो निगेटिव्ह म्हणून घ्यायचा असतो किंवा निगेटिव्ह पॉवरचं पॉझिटिव्ह पॉवरमध्ये कन्व्हर्जन करताना याप्रमाणे करायचं असतं. म्हणून इथं मायनस एम आहे तो खाली आल्यावर तो प्लस एम होतो. म्हणजे तुमचा हा वाय रेस टू 1 म्हणजे प्लस 1 आहे तो वरती आल्यावर काय होणार आहे वाय रेस टू मायनस 1 मायनस 3 होणार आहे. वाय रेस टू मायनस 1 मायनस 3 ही तुमची अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला मिळणार आहे. इथे तुमचा पुन्हा हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स तुम्हाला काय मिळाला इथं निगेटिव्ह मिळालेला आहे. पॉवर तुमचा निगेटिव्ह मिळालेला आहे. म्हणजे इथं तुमचा फ्रॅक्शन मध्ये होता इथं तुमचा तो निगेटिव्ह आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह इंटिजर किंवा झिरो आलेलं नाही. होल नंबर या ठिकाणी मिळालेलं नाही. आणि म्हणून ही दोन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहेत इट इज नॉट अ पॉलिनॉमियल्स. या दोन्ही तुमच्या पॉलिनॉमियल्स असणार नाही. तर अशा प्रकारे हे तुम्ही सांगू शकता. तर राईट एनी 5 अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच आर नॉट पॉलिनॉमियल्स. कुठल्याही तुम्हाला 5 अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहायचे आहे की ज्या पॉलिनॉमियल असणार नाहीत. आता 2 जशा आपण लिहिल्या तशाच मग तुम्ही याप्रमाणे घेऊ शकता. क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 3x² मायनस 2x एक्सेट्रा. इथं क्यूब रूट आहे म्हणजे x रेस टू 3 तुम्हाला मिळणार आहे किंवा इथं तुमचं m रेस टू मायनस 3 प्लस 2m² मायनस 3 याप्रमाणे. बरोबर. इथं मायनस 3 मी मुद्दा एक निगेटिव्ह घ्यायचा किंवा फ्रॅक्शन नंबर तुमचा इंडेक्स घ्यायचा. तुम्ही असंही लिहू शकता x रेस टू 3/2 प्लस y रेस टू 1/2 मायनस 3 x घेऊया 3x एक्सेट्रा. अशा तुम्ही काही लिहू शकता. फक्त काही इंडेक्स जे आहेत ते एकतर फ्रॅक्शन नंबर घ्यायचे किंवा तो निगेटिव्ह घ्यायचा. कुठलेही व्हेरिएबल तुम्ही कोणताही वापरू शकता त्याला बंधन नाही. फक्त पॉलिनॉमियल नाही ती कधी नसते निगेटिव्ह इंटिजर तुमचा असेल इंडेक्स असेल किंवा तुमचा फ्रॅक्शन इंडेक्स म्हणजे पॉवर असेल तर त्यावेळेस तुमचं ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन ही काय असणार नाही पॉलिनॉमियल असणार नाही. अशी तुम्हाला 5 एक्झाम्पल लिहायची. तर 3 तर तुम्हाला मी लिहून दाखवली इथं पहा. पुढचं सांगितलंय एक्सप्लेन व्हाय दीज एक्सप्रेशन आर नॉट पॉलिनॉमियल्स. ते का नाही हे पण तुम्हाला सांगायचं. हिअर इज -3 इज निगेटिव्ह इंटिजर. बरोबर आहे. पॉवर ऑफ m इज निगेटिव्ह. तिथं पॉवर ऑफ x इज 3/2 1/2 म्हणजेच फ्रॅक्शन नॉट अ होल नंबर. जे मगाशी आपण सांगितलं त्याचप्रमाणे त्याला रिझन जे आहे ते द्यायचं आहे. इज एव्हरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन अ पॉलिनॉमियल. इज एव्हरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन अ पॉलिनॉमियल. एव्हरी अल्जेब्रिक आता पाहिलं आपण हे सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहेत पण हे तुमच्या पॉलिनॉमियल आहेत का तर इट इज नो. म्हणजे त्याचा आन्सर जे आहे इज एव्हरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन अ पॉलिनॉमियल इज नॉट. राईट नो म्हणायचं त्याचा आन्सर. नंतर इज एव्हरी पॉलिनॉमियल अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इज एव्हरी पॉलिनॉमियल कुठली पॉलिनॉमियल आपण घेतली तर ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन असते असं म्हटलेलं आहे. ती बैजिक राशी असतं असं म्हटलं आहे तर त्याचं आन्सर हे तुमचं यसच येणार आहे. कारण का ती तुमची पॉलिनॉमियल आहे. मग पॉलिनॉमियल असल्यावर ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन असणारच आहे त्यात काही शंका नाही. आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर टर्म्स. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. पदांच्या संख्येवरनं तुम्हाला पॉलिनॉमियलचे टाइप बहुपदींचे प्रकार जे आहे ते पाहायचे आहेत. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. पदांची संख्या जी आहे त्यावरनं आपल्याला त्याचे टाइप जे आहे ते पाहायचे आहेत. मग फर्स्ट वन इज एक्झाम्पल दिले 2x आणि 5. यामध्ये कुठेही प्लस मायनस साइन आलेलं नाही दोन्ही यांच्यामध्ये. म्हणून ही तुमची काय असणार आहे ओनली वन टर्म इन द पॉलिनॉमियल. ज्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म असते ओनली वन टर्म. ओनली वन टर्म इन दी पॉलिनॉमियल. म्हणून तिला म्हणायचं आहे मोनोमियल. मोनोमियल.
मराठी सांगितलं 2x आणि 5 या दोन तुम्हाला बहुपदी दिलेले आहेत, तर यांच्यामध्ये कुठे प्लस मायनस साईन नाही, म्हणजे तुमचं ओनली वन टर्म इन द पॉलिनॉमियल आहे. या दोन्ही पॉलिनॉमियलमध्ये दोन्ही बहुपदीमध्ये एकच पद आहे, एकच टर्म तुमची आहे आणि म्हणून हिला मोनोमियल म्हणजेच एक पदी असं म्हणायचं आहे. काय म्हणजे ते एकच पद म्हणून याला एक पद असं म्हणायचं आहे. दुसरी तुमची आहे एक्झाम्पल दिलेले. पहिले आपला x⁴ + x m² - 3m. तर इथं प्लस किंवा मायनस साईन जे आहे ते एक एकदा आलेलं आहे पहा, दिसतंय इथं x⁴ + x म्हणजे इथं प्लस साईन एकदा आलंय, इथं मायनस साईन एकदा आलंय m² - 3m. इथं तुमचं प्लस मायनस साईन एकदाही नाही म्हणून ही मोनोमियल आहे. इथं प्लस किंवा मायनस साईन तुमचं एकदा असेल म्हणजे ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, दोन टर्म तुम्हाला या ठिकाणी मिळतात. टू टर्म्स इन द पॉलिनॉमियल. या बहुपदीमध्ये तुम्हाला दोन पद जी आहेत ती दिसतायत मिळतायत आणि म्हणून यांना काय म्हणायचंय बायनॉमियल, म्हणजेच तिला मराठीमध्ये द्विपदी असं म्हणायचं आहे. बायनॉमियल काय म्हणायचं तिला बायनॉमियल. दोन पद असलेली जी बहुपदी असतील त्यांना बायनॉमियल म्हणजेच काय म्हणायचं आपण तिला द्विपदी असं म्हणायचं आहे. बरोबर आहे, द्विपदी. एकपदी, द्विपदी आणि तीन पद असतील म्हणजे आपोआप तुमचं प्लस और मायनस साईन जे आहे ते दोनदा त्या ठिकाणी आलं असेल. एक्झाम्पल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1/2 y² - 2y + 5 ही तुमची पहिली पॉलिनॉमियल आहे. दुसरी x³ - √3 x² + 5x. दोन्ही पॉलिनॉमियल जर तुम्ही पाहिल्या फर्स्ट सेकंड थर्ड, इथं मायनस साईन इथं प्लस साईन, याच्या प्लस मायनस साईन मध्ये तीन टर्म झाली. फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म, तीन टर्म. फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म म्हणजे प्लस मायनस साईन दोनदा आलं की तीन टर्म तयार होतात, एकदा आलं दोन टर्म तयार होतात, एकही नसेल तर एक टर्म ती असते. म्हणून इथं तीन टर्म तुमच्या आहेत. 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल. थ्री टर्म्स इन द पॉलिनॉमियल आणि म्हणून हिला म्हणायचं आहे ट्रायनॉमियल. काय म्हणायचं या पॉलिनॉमियलला ट्रायनॉमियल. त्रिपदी, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. 3 टर्म्स तीन पद, 2 टर्म्स दोन पद आणि ओनली 1 टर्म्स म्हणजे एकच पद त्या ठिकाणी असेल त्यावेळेस त्या पॉलिनॉमियलला मोनोमियल, 2 टर्म्स असल्यावर बायनॉमियल आणि 3 टर्म्स असल्यावर ट्रायनॉमियल असं म्हणायचं आहे. तर या पॉलिनॉमियल जे आहेत पॉलिनॉमियल्स आर रिटर्न ॲज, ही तुमची एक्स मध्ये आहे म्हणून p ऑफ x, या तुमच्या एक्स मध्ये आणि y मध्ये आहे म्हणून तुमची p ऑफ m किंवा q ऑफ m, नंतर r ऑफ y, ही p q r ही तुम्ही पॉलिनॉमियलला नावं देऊ शकता. मध्ये आतमध्ये व्हेरिएबल जी आहेत ती व्हेरिएबल आपण घेऊ शकतो. पॉलिनॉमियल साठी शक्यतो p अक्षर वापरतात पण q ही घेऊ शकतो आपण, r ही घेऊ शकतो. ही आणि आतमध्ये जे असतं ते व्हेरिएबलचं नाव असतं. ती कोणत्या व्हेरिएबल मध्ये असलेली पॉलिनॉमियल आहे तर अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल यूज. तर याप्रमाणे साधारणतः ही पॉलिनॉमियल जी आहे त्या आपण लिहिल्या जातात. तर पुढचा जो पॉइंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एकच चल ज्यावेळेस असेल, एका चलातील बहुपदीची कोटी, डिग्री म्हणजेच कोटी. तर एका चलातील बहुपदीची कोटी कशी शोधायची, कशी फाइंड करायची, त्याची डेफिनेशन कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची. पहा मग दिलेलं एक्झाम्पल जे आहे 2 × x⁷ - 5x + 9 बरोबर. इन द पॉलिनॉमियल 2 × x⁷ - 5x + 9 ही तुमची ट्रायनॉमियल दिली आहे. विच इज द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट पॉवर आपला कोणता आहे, सर्वात मोठा घातांक कोणता आहे, ठीक आहे. तो हायेस्ट पॉवर
ऑफ पॉलिनॉमियल इक्वल टू 7. बरोबर. एक्स हा तुमचं व्हेरिएबल आहे, तर याचा हायेस्ट पॉवर जो हायेस्ट पॉवर ऑफ पॉलिनॉमियल इज 7 किंवा व्हेरिएबल म्हणून येतं पण हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, पॉलिनॉमियल नको व्हेरिएबल घ्या. हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 7. आणि म्हणून तुमचा जो हायेस्ट पॉवर असतो तीच याची डिग्री असते, म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इक्वल टू 7. जो हायेस्ट पॉवर असेल तोच त्या पॉलिनॉमियलची डिग्री घ्यायची असते. मग तो पहिल्यांदा असं नाही, तो शेवटी कुठेही असू शकतो. म्हणून आपण प्रत्येक व्हेरिएबल, प्रत्येक टर्म पाहिजे आहे आणि त्या प्रत्येक टर्मचा जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचा पॉवर इंडेक्स जो आहे तो तपासून पाहायचा आणि ज्या ठिकाणी तुमचा सगळ्यात मोठा असेल, सर्वोच्च असेल, ती तुमची असेल त्या बहुपदीची कोटी. म्हणून डेफिनेशन दिलेली आहे पहा. इन केस ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. ज्या वेळेस तुमचं एका चलातील बहुपदी असेल त्यावेळेस त्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास, चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असं म्हणतात. मराठी पण लक्षात ठेवा, कारण आपली मराठीचे विद्यार्थी बसले आहेत. नंतर तुमचं समजा तर दुसरं दिलं, हे पहिलं एक्झाम झाला, आता दुसरं एक्झाम दिलंय 10 दिलंय. मग याची डिग्री किती? ही तुमची कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल कोणती आहे तुमची? डिग्री ऑफ 10 किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती येणार आहे? ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री ही तुमची 0 असते. डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो, आता 0 नसलेली लक्षात घ्या. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड. म्हणून तुम्हाला मागे सांगितलं, 0 ज्यावेळेस आन्सर असेल, इथं तुम्हाला 0 दिला असेल, त्याची आपण कोटी सांगू शकत नाही. जी तुमची कोणत्याही शून्येतर, शून्य नसलेली, बरोबर आहे, नॉन झिरो कॉन्स्टंट म्हटलं आहे, कोणत्याही शून्येतर स्थिर बहुपदीची कोटी ही 0 असते. परंतु शून्य बहुपदीची कोटी ही निश्चित करता येत नाही. तुम्हाला बहुपदी 0 दिली असेल तर कोटी आपण सांगू शकत नाही, कारण का शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर हे आपलं किती येतं? 0च येतंय. मग 0 गुणिले तुमचं x⁻1000 आहे का अजून कोणतं आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण याचा आन्सर तुमचं 0 येणार आहे. याचा आन्सर तुमचं 0 येणार आहे, म्हणून ती निश्चित करता येत नाही. झिरो पॉलिनॉमियल जी आहे तिची डिग्री जी आहे इज नॉट डिफाईन, ती निश्चित करता येत नाही. आलं लक्षामध्ये? ओके. आता डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल झाली. आता मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर इन मोर दॅन वन व्हेरिएबल, मोर दॅन वन व्हेरिएबल्स, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर त्याची डिग्री जी आहे कशी काढायची? द हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. बहुपदी म्हणजे जेवढी पद तुमची आहेत तर प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलाच्या घातांकांची जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात. मग त्या ठिकाणी 2-2, 3-3 व्हेरिएबल असणार आहेत, त्यांच्या प्रत्येकाचे इंडेक्स पाहिजे, पॉवर पाहिजे, त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि जी बेरीज सगळ्यात जास्त आली असेल ती असेल तुमची त्याची डिग्री, त्या पॉलिनॉमियलची डिग्री. एक्झाम्पल दिले पहा, 3 × m³ n⁻6 + 7 × m² n³ - mn. तर पहिल्या ठिकाणी ऍडिशन आपण केली 3 + 6, पहिली ऍडिशन तुमची 9 येणार आहे. दुसऱ्या ठिकाणी ऍडिशन तुमची 2 + 3, इथं पॉवर 2 आहे, यांचा पॉवर 3 आहे, ती 5 येईल. इथे m आणि n चा पॉवर दोघांचा 1 आहे, म्हणून 1 + 1 ही तुमची 2 येणार आहे. सर्वात जास्त ऍडिशन कुठे आली तुमची? ऍडिशन किंवा सम जी आहे ती सगळ्यात मोठी कोणती आहे? 3 + 6 = 9 आहे, 2 + 3 = 5 आहे, 1 + 1 = 2 आहे. म्हणजे तुमची सर्वात मोठी सम जी आहे, ऍडिशन जी आहे ती 9 मिळाली, म्हणून डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 9.
नुसती 3 नाही, नुसती 6 नाही, किंवा नुसती इतर दुसरी कोणती चालणार नाही. तर दोघांची बेरीज करून, बरोबर, प्रत्येक टर्ममध्ये ही तुमची फर्स्ट टर्म आहे, ही तुमची सेकंड टर्म आहे, ही तुमची थर्ड टर्म आहे. प्रत्येक टर्ममध्ये असलेली जी व्हेरिएबल्स आहेत त्यांची जे पॉवर आहेत त्यांची बेरीज करायची, आणि ती जी बेरीज सर्वात जास्त असेल ती बेरीज म्हणजेच तुमची त्या पॉलिनॉमियलची, त्या बहुपदीची कोटी असणार आहे, डिग्री असणार आहे. डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 9. राइट एन एक्झाम्पल. ऍक्टिव्ह दिली पहा. राइट एन एक्झाम्पल ऑफ अ मोनोमियल, बायनोमियल अँड ट्रायनोमियल हॅव्हिंग व्हेरिएबल एक्स अँड डिग्री 5. डिग्री 5 असलेलं, डिग्री 5 असलेली आणि व्हेरिएबल एक्स असलेली तुम्हाला एक्झाम्पल जे आहेत ती लिहायची आहेत. आधी मोनोमियलचं एक्झाम्पल लिहायचं पहा. मोनोमियलचं एक्झाम्पल लिहायचं आहे. ऍक्टिव्हिटी 1 आपण ती कंप्लीट करतोय आता पहा. ऍक्टिव्हिटी 1 मोनोमियल कोणती, मग कुठली तुम्ही लिहू शकता, कारण हा मुक्त प्रश्न आहे. मग 5 इंटू एक्स रेस टू 5 मी असं लिहिलं पहा. मोनोमियल आहे, इथं प्लस मायनस साईन कुठला येणार नाही. डिग्री 5, इंडेक्स म्हणजे पॉवर 5 घ्यायचा. व्हेरिएबल एक्स घेतलं. मी मल्टिप्लाय कोणती सांगितलेलं महत्व नाही, तुम्ही ही घेऊ शकता. √3 इंटू एक्स रेस टू 5. पण इथं मात्र एक्स रेस टू 5 असणार आहे. तो हा मल्टिप्लाय नंबर जर कोणता आहे, किंवा नुसता तुम्ही एक्स रेस टू 5 लिहिला तरी चालणार आहे. मायनस नंबर घेतला -5 तरी चालणार आहे. कुठलाही घ्या. फ्रॅक्शन नंबर घेतला 1/2 एक्स रेस टू 5, पण एक्स रेस टू 5 जो आहे तो सगळ्या ठिकाणी सारखाच असणार आहे पहा. व्हेरिएबल एक्स आणि त्याचा पॉवर 5. तुमचे कोएफिशियंट जे आहेत, नंबर जे आहेत, त्याला गुणले संख्या ज्या आहेत त्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. तर याप्रमाणे एक एक्झाम्पल होऊन दिलं तुम्हाला पहा. त्याचं उत्तर जे आहे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं. बायनोमियलचं 2 टर्म, बायनोमियलचं एक्झाम्पल द्यायचं आहे. ते कोणतं येईल? 2x⁵ - 7x² लाईक दिस.